मी पुन्हा एकदा आजच्या या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो. जरांगे पाटील निघालेल्या मुंबईच्या दिशेने पोहोचलेल्या नवी मुंबईत सरकारच्या कायदा सुव्यवस्थेच्या पहिल्यांदा तर माननीय उच्च न्यायालयाने आम्हाला काही निर्देश दिलेले आहेत. कोणालाही आंदोलन करण्याचे पूर्ण अधिकार आहेत, पण ते शांततेने झालं पाहिजे, ते नियमाने झालं पाहिजे, अशा प्रकारे माननीय उच्च न्यायालयाने सांगितलंय. त्याचं आम्ही तंतोतंत पालन करू. त्याचसोबत जे प्रश्न आहेत ते प्रश्न कसे सोडवता येतील याकरता माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आमचे प्रयत्न चालू आहेत. आप कहाँ से आए हैं और क्या कह रहे हैं आप यहाँ पे आज पहुँचे हैं? हम अभी श्रीगोंदा अहमदनगर जिला से इधर आए हैं. हम अभी आरक्षण लेने के लिए आए. जरांगे पाटिल साहब को हम आरक्षण के लिए पाठिंबा देने के लिए आए इधर. आप अहमदनगर से लगातार पैदल चल रहे हैं उनके साथ में ही? हाँ, हम 20 तारीख से अहमदनगर से उनके साथ पैदल चल के इधर आ रहे. कितने लोग हैं आपके साथ में? आप हमारे करीबन एक तालुका से, श्रीगोंदा तालुका से 1200-1500 लोग हमारे साथ आए थे. क्या मांग है आपकी आरक्षण को लेकर? क्या उसमें कहना क्या चाह रहे हैं आप? आरक्षण क्यों चाह रहे हैं? आरक्षण देखो क्या है, जो गरीब लोग हैं हमारे जैसे, उनको आरक्षण की ज़रूरत है. स्कूल की फीस है और बाकी नौकरी में और बाकी बहुत जगह आरक्षण की हमें ज़रूरत है. इसके लिए आरक्षण चाहिए हमें. आप मुंबई आप जाने के लिए तैयार हैं यहाँ से पैदल मार्च? हाँ, हम पैदल मुंबई जाएंगे. मुंबई में जब तक आरक्षण नहीं मिलेगा तब तक हम उधर से हिलने वाले नहीं है. जब तक आरक्षण मिल गया पाटिल साहब के, तो हम उधर जाएंगे. आपका नाम बता दीजिए. मेरा नाम किरण गायकवाड आहे. मैं श्रीगोंदा तालुका से हूँ. उधर तुमचं नाव सांगा. तेजस शिंदे. तुमचं काय म्हणणं आहे? तुमचे काय आरक्षणाविषयी काय आपल्याला सांगायचं? आरक्षण भेटलंच पाहिजे का? तर आरक्षणासाठी 58 मोर्चे झाले. त्या 58 मोर्चात काहीच निष्पन्न झालं नाही. आता महाराष्ट्राला एक नवीन मराठ्यांच्यात वाघ भेटलेला आहे. या वाघातर्फे काही का होईना शाश्वती 100% आहे. म्हणजे आरक्षण हे भेटेलच एवढीच. कुठून आले आणि काय तुमचं कसं होतं प्रवास? आम्ही श्रीगोंद्यावरूनच आलेलो आहे. 20 तारखेलाच निघालेलो आहे आणि आमच्या बरोबर कमसे कम 1,500 लोक आहेत. कसं होतं तुमचा प्रवास? आता तुम्ही मुंबईच्या बॉर्डरला पोहोचल्यावर नवी मुंबईला तुम्ही दाखल झाल्यावर इथून कसं तुमचं असेल, काय भूमिका आहे? आता इथून पाटील म्हणतील तसंच. जरांगे पाटील जर म्हणले आपल्याला उपोषणला बसायचं तर उपोषणलाच बसणार आहे आम्ही सर्वजण. आणि जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही. आरक्षणचा विषय कशासाठी, म्हणजे काय तुमचं आरक्षणच्या विषयाबद्दल कळलं? काय शैक्षणिक ह्याच्यात खूप फीस भरावं लागते आणि नोकरी संदर्भात बी बऱ्याचशा अडचणी उपलब्ध झालेल्या आहेत. त्याच्यामुळे आरक्षण हे पाहिजेच. आपलं काय म्हणणं आहे? आपण काय तुम्ही पण श्रीगोंद्यावरून? हाँ, श्रीगोंदा आलेलो. हाँ, हिंदी में बोल सकते हैं आप? हिंदी में नहीं बोल सकते. अच्छा, बताइए काय तुम्हाला म्हणायचं तुमची काय भूमिका आहे? काय नाही, शाळेतल्या लहान मुलांसाठी फीसाठीच. तुमच्या घरी कोण कोण राहतो? काय आम्ही 4 जण आहेत. ओके, हां बोला, तुम्हाला बोलायचं. जरांगे पाटील सारखा माझी योद्धा होणं आमच्यासाठी एक क्रांती तयार झालेली आहे. आमच्या मराठ्यात क्रांती तयार झालेली आहे. असा योद्धा होणे आमच्या समाजात होणे असा माणूस नाही की आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही. हा आम्ही निर्धाव करून आम्ही आलेलो आहे.